नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपलं स्वागत आहे। आज आपण इंद्रायणीच्या तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत, कॅरेमलची। पण जर तुम्ही अपूर्व रेसिपी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे तांदळाची खीर कशी बनवायची ते। आता मी ह्या वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही कुठलेही तांदूळ घेतलेत तरी चालेल। आता मी हे इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले आहेत, तर हे आपण पोहे खातो त्या चमच्यानुसार 4 चमचे तांदूळ घेतलेले। हे मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचे, तर आपल्याला धुवून घ्यायचे स्वच्छ पहिल्यांदा। हे बघा, आता हे अर्धा तास भिजवलेत मी। आता हे आपल्याला मिक्सर मध्ये आबडधोबड वाटून घ्यायचेत। हे बघा, आता हे मी मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे। हे बघा, असं आबडधोबडच वाटायचं, म्हणजे काय होतं ते दुधामध्ये शिजतं नाही ना व्यवस्थित आणि पटकन शिजतं। हे बघा, आता हे मी तूप घेतलेलं आहे, चांगलं साजूक तूप। आता हे एक एक चमचा टाकून हे जे मी ड्रायफ्रुट्स घेतलेत ना, हे सगळे आपल्याला आधी बारीक बारीक हे करायचे, कट करायचे, आणि मग हे तुपामध्ये छान गुलाबी होईपर्यंत असे भाजून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे। हे बघा, आता ह्या कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे, आणि आपल्याला आता हे बघा, हे कट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत मी, काजू आणि बदाम, हे पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता हे बघा, हे आता एकदम बारीक गॅसवर गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचंय, म्हणजे काय होतं खाताना आहे ना खूप छान लागतं ते। हे बघा, आता हे मी काजू बदाम आहेत ना, हे पण छान कट करून तळून घेतलेले आहेत तुपात। मनुके पण तळून घेतलेले आहेत, आणि हे मी हे घेतलेले आहेत खजूर घेतलेले आहेत, त्याच्या बिया काढायच्या, आणि हे सुद्धा असं बारीक बारीक असं करून हे पण आपल्याला तळून काढायचंय तुपामध्ये। हे बघा, आता ते जे राहिलेलं तूप होतं ना तळून काढलेलं, त्यातच आपण हे जे तांदूळ घेतले होते ना मिक्सरला बारीक करून, ते पण ह्याच्यामध्ये छान असे तळून म्हणजे हे करायचं, भाजून घ्यायचं हे तांदूळ सुद्धा। म्हणजे काय होतं तांदळाला सुद्धा तुपाचा छान फ्लेवर लागतो, आणि खायला पण खूप छान लागतं हे। हे बघा, आता हे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आता हे दूध आपल्याला तापवून घ्यायचंय, आणि त्याच्यामध्ये हे जे तांदूळ आहेत ना आपण तुपात भाजलेले, आणि हे सर्व बारीक गॅसवर भाजायचंय। मग आता हे सुद्धा आपल्याला हे काय करायचं, दूध तापल्यानंतर दुधात मिक्स करायचंय, म्हणजे तांदूळ छान फुगतात त्याच्यात। बघा, आता हे दूध तापवून घेतलंय मी, आणि हे जे मी मगाशी तुम्हाला दाखवले होते ना तांदूळ, हे आपल्याला या दुधात मिक्स करायचे। म्हणजे काय होतं, दूध उकळलेलं असलं ना की त्याच्यामध्ये अजून बारीक गॅसवर ठेवलं की हे तांदूळ पण छान फुगतात। ऑलरेडी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, तुम्हाला तर मी सांगितलं। आता हे आपल्याला दुधात छान शिजवून घ्यायचे। बघा, आता हे थोडंसं दूध पण आटलेलं आहे, आणि ह्याच्यात आपण जे तांदूळ मिक्स केले होते, हे बघा, मी तांदूळ पण दाखवते तुम्हाला। हे बघा कसे शिजलेत की नाही। हे बघा, मासे थोडे शिजवले असले ना तांदूळ की ते खायला नाही, तर कच्चे राहिले की मग ते चांगलं नाही लागत। बघा, आता ही मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला गोड किती लागतं त्यानुसार तुम्ही साखर वाढवली तरी चालेल। ही साखर ह्याच्यामध्ये टाकायची, आणि थोडंसं पाणी टाकायचं। हे बघा, बस। बघा, आता ह्या साखरेमध्ये आणि पाण्यामध्ये ना मी 1 चमचा तूप टाकलं होतं, तुम्हाला लागलं तर तुम्ही टाका, नाही तर आपण पॉपकॉर्नला जशी कॅरेमल करतो ना ती साखर, कॅरेमल पॉपकॉर्न, तसे ती साखर पूर्ण ह्या पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे, आणि मग ती आपल्याला ह्या दुधात मिक्स करायची आहे खिरीमध्ये। हे बघा, आता साखर वितळलेली आहे पूर्ण, आणि तूप मी टाकलं होतं त्याच्यामुळे काय झालं, साखर चिटकली नाही, आणि हे कंटिन्यू असं हलवत राहायचं, नाहीतर मग काय होतं साखर खालून जळते। आणि आता आपल्याला काय करायचंय, हे दुधामध्ये मिक्स करायचंय, त्यामुळं बदललेलं आहे। आता जे आपण हे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ना ते आता ह्याच्यात मिक्स करायचे आपल्याला। हे बघा, आता ही खीर आपली झालेली आहे। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते।
हे बघा आता ही एकदम दाणेदार अशी छान, खायला पण खूप टेस्टी आणि एकदम भारी लागते खायला। हे बघा आता हे जे ड्राय फ्रुट्स होते ना, थोडे मी खिरीमध्येच टाकले आणि थोडेसे वरती वाटीत टाकायला ठेवले होते, म्हणजे खाताना कसं होतं एकदम छान लागतं आणि टेस्टी लागतं खायला। आणि एकदम छान आणि सोपी साधी सिंपल रेसिपी ही, करायला पण सोपी आणि खायला एकदम टेस्टी। आता हे जे खजूर मी तळून ठेवले ते ना, मी त्याचे गोळे करून घेतलेले, तुम्हाला तसेच टाकायचे असले तर तुम्ही तसेही टाका। ते खाताना एक एक छान तोंडात आलं की एकदम छान लागतं खायला। अशा प्रकारे आपले इंद्रायणीच्या तांदळाची कॅरमलची खीर बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अपूर्व स्वीट चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।